नमस्कार मंडळी. आज आपण पंजाबला चाललो आहे. म्हणजेच काय, तर आज आपण पंजाबी स्पेशल सरसों का साग आणि मक्के की रोटी बनवतोय. ही भाजी करायला अगदी सोपी आहे, परंतु चवीला म्हणाल तर खूपच छान लागते. शिवाय तिथली पारंपरिक पद्धतीची ही थाळी आहे, त्यामुळे ती पौष्टिकही आहे. आता हिवाळा सुरू आहे, त्यामुळे बाजारामध्ये सगळ्या भाज्या उपलब्ध आहेत. तर म्हटलं चला आपणही ट्राय करून बघूया की सरसों का साग कसा लागतो ते. चला तर आपण सरसों का साग करायला घेऊया. इथं आपण भाज्या घेतलेल्या आहेत. बाजारात सगळ्या भाज्या स्वस्त मिळत आहेत. इथं मी मेथी घेतलेली आहे, चंदन बटवा घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे. शिवाय आपली मोहरीची भाजी म्हणतात, ती मोहरीची भाजीसुद्धा बाजारातून आणलेली आहे. सगळ्या भाज्या चिरायच्या अगोदर आपण स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण ह्या भाज्या चिरणार आहोत. सुरुवातीला इथं मी पालक चिरून घेतलेला आहे. शिवाय इथं ही मोहरीची भाजी आहे. मोहरीची भाजी खूप स्ट्रॉंग असते. तिला खूप स्ट्रॉंग असा एक वेगळा फ्लेवर असतो किंवा एक वास असतो. भाज्या आम्ही पातेल्यामध्ये शिजवणार आहे. पातेल्यामध्ये थोडंसं सुरुवातीला मी पाणी वतून घेतलेलं आहे आणि सगळ्या ह्या चिरलेल्या भाज्या आपण या पातेल्यामध्ये घालणार आहोत. असं म्हणतात ही भाजी जेवढी जास्त शिजवल तेवढी जास्त टेस्टी लागते. आता हे पाणी घालून याच्यामध्ये 2 ग्लास आपण यामध्ये पाणी घातले आणि झाकण ठेवून ही भाजी शिजायला ठेवणार आहोत. पातेल्यामध्ये शिजवल्यामुळं भाज्यांचा रंगसुद्धा आहे तसाच राहतो. इथं पाहू शकता हिरवागार तशाच भाज्या आहेत. तसाच रंग आपल्याला पाहिजे आहे. या भाज्यांना चांगली वाफ आल्यामुळं भाज्या खाली जाऊन बसलेल्या आहेत आणि पाणी वरती आलेलं आहे. भाजीसाठी खूप जास्त वाटण-घाटण नसतं. फक्त आपण आलं, लसूण, हिरवी मिरची चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत. म्हणजे जाड-जाड ह्याचे तुकडे आपल्याला पाहिजेत. तर जाडं-भरडं खरडा आपण करतो त्या पद्धतीनं आपण हे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवरती वाटलं तरी चालू शकतं. आता ही 50 ते 60% भाजी शिजली आहे. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे, त्यामधलं 2 ते 3 चमचे वाटण यामध्ये घालणार आहोत. त्या भाजीची टेस्ट अगदी माइल्ड असते, परंतु ही टेस्टी लागते भाजी. भाजी शिजून होते तोपर्यंत आपण जे मक्याची भाकरी करणार आहे आपण, त्याच्यासाठी आपण हे पीठ मळून घेणार आहोत. मी विकतचंच मक्याचं पीठ आणलेलं आहे. त्यासाठी मी 2 कप पीठ घेणार आहे. आणि हे पीठ सुरुवातीला आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये काही गाठी असतील त्या फुटून जातील. एवढ्या पिठामध्ये 7 ते 8 भाकरी छोट्या छोट्या मक्याच्या बनतात. इथं चवीनुसार आपण मीठही घातलेलं आहे आणि यामध्ये 1 कप पाणी मी यामध्ये एकदम उकळतं पाणी असतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळं आपण हे चमच्यानं फक्त मिक्स करून घेणार आहोत. 1 कप पाण्यामध्ये आपलं पीठ काही भिजवून होत नाही, यासाठी मी अर्धा कप पाणी, गरम पाणी परत यामध्ये घातलेलं आहे. पीठ कसं तुमचं असेल नवीन जुनं त्या पद्धतीनं तितकं पाणी तुम्हाला या पिठासाठी लागेल. हे पीठ आपण झाकण ठेवून असंच वाफवत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपली भाजी शिजली का आपण पाहूया. बऱ्यापैकी 70 ते 80% भाजी शिजलेली आहे. तर ती भाजी आपण घोटून घेणार आहोत. त्यासाठी मी छोटा रवी घेतलेला आहे आणि आता रवीनं आपण ही भाजी घोटणार आहोत. आपण पालेभाज्या घट्ट होण्यासाठी डाळीचं पीठ लावतो, त्याच पद्धतीनं इथं मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मक्याच्या पिठामध्ये पाणी घालून आपण त्याचं बॅटर तयार करणार आहोत. 2 चमचे पिठामध्ये जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून आपण त्याचं एक छोटंसं बॅटर तयार करणार आहोत. तोपर्यंत आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. भाजी इथं पाहू शकताय पूर्ण खाली झालेली आहे. असं आपण सारखं मध्ये घोटून घेणार आहोत. एक म्हणजे आपली भाजी अगदी एकसंध झाली पाहिजे. आता त्यामध्ये घट्ट होण्यासाठी आपण हे मक्याचं पीठ जे फेटून घेतलं होतं ते यामध्ये घालणार आहोत. ज्यावेळी पीठ घालत असतो त्यावेळी एका साईडनं आपण भाजी हलवत जायचं, म्हणजे मग गाठी होणार नाहीत. एकदा पीठ घातलं की भाजी अगदी घट्ट व्हायला सुरुवात होते. एकसंध अशी भाजी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं आपण हे रवीनं सारखं हटत राहायचं, नाहीतर मग खाली भाजीसुद्धा चिकटू शकते. भाजी पूर्ण शिजलेली आहे. ते आता मी खाली घेतलेलं आहे पातेलं आणि खाली आपण व्यवस्थित त्याला हटवून घेणार आहोत. भाजी पूर्ण शिजल्यानंतर आपण या भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे घातलेले आहेत फोडणीसाठी. ते छान तडतडले की इथं आपण एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तो छान परतून घेणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आणि फेसबुकवरून पाहत असेल तर फॉलो करा. कांदा थोडासा गुलाबी झाल्यानंतर आपण जे मगाशी वाटण केलं होतं त्यातलं निम्मं वाटण ठेवलं होतं ते वाटण आता आपण भाजीमध्ये घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तोही या मसाल्यामध्ये घालून तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आपण. शिवाय इथं अर्धा चमचा कलरची जी लाल मिरची पावडर असते तीही घातलेली आहे. शिवाय इथं अर्धा चमचा जिरा पावडर असतं तेही घातलेली आहे आपण. शिवाय त्याबरोबर अर्धा चमचा गरम मसालाही घातलेला आहे.
इथं मी मसाल्यामध्येच मीठ घालत आहे, त्यामुळं आपला मसाला लवकर भाजला जातो. चवीनुसार आपण यामध्ये मीठही घातलेलं आहे. आता हे मसाले तेलामध्ये अगदी छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आणि तयार भाजी, जी शिजलेली भाजी घोटलेली होती, ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ही भाजी बघून तुम्हालाही असं वाटलं असेल ना, की अगदी ढाबा स्टाईल आपली भाजी तयार झाली आहे म्हणून. छान चरचरीत फोडणी आपल्या भाजीला बसलेली आहे आणि आपण जी भाजी शिजवलेली आहे ती अगदी एकसंध छान झालेली आहे. एकदम छान मिळून आलेली आहे. आता या तयार मसाल्यामध्ये ही भाजी छान आपण घोटून घेणार आहोत. एकसारखा सगळीकडे मसाला मिसळला गेला पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकं आपण बऱ्यापैकी पालकाची पातळ भाजी करतो, शिवाय मेथीची पातळ भाजी करतो, चाकवताची करतो. त्याच पद्धतीनं पंजाबी लोकं सरसों का साग असा भाजी बनवतात. भाजी तयार झाली आहे. आता आपलं पीठ बघूया. आपण आता भाकरी करणार आहोत. घरात आपण ज्वारीच्या, बाजरीच्या सगळ्या प्रकारच्या मी भाकरी करून बघितल्या होत्या. मी मक्याची भाकरी कधीच बनवली नव्हती. मी पहिल्यांदाच ही मक्याची भाकरी बनवत आहे. परंतु खूप टेस्टी ही भाकरी लागते. या भाजीबरोबर तर खूपच छान लागते. नक्की ट्राय करून पहा. करायला अगदी सोपी आहे. छान मळून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे आपण गोळे बनवलेत. खाली चिकटू नये, कारण मका चिकट असतो म्हणून आपण पोळपाटावर तेल लावलेलं, कागदावरती तेल लावले, त्यावरती ही एक चपातीची म्हणजे भाकरीची गोळी ठेवणार आहोत. त्यावरती दुसरा कागद ठेवणार आहोत आणि ह्या भाकरी आपण लाटून घेणार आहोत. आज आपण मक्याच्या भाकरी लाटून करणार आहोत, कारण हे पीठ खूप चिकट असतं आणि हे थापता येणार नाही. यासाठी मी असं आपलं पाणी घातल्यामुळं वाफवलं गेलेलं हे पीठ आहे आणि असं आपण लाटून घेणार आहोत. जशा आपण तांदळाच्या भाकरी लाटतो त्याच पद्धतीनं आपण हे लाटून घेणार आहोत. जशा ढाब्यावरती छोट्या छोट्या मक्याची रोटी मिळतात त्याच पद्धतीनं आपण या छोट्या छोट्या अशा रोटी बनवणार आहोत. तवा छान गरम करून घेतला आहे, त्यावरती ही भाकरी आपण तव्यावर टाकली आहे. भाकरी एका बाजूनं खालच्या बाजूनं छान भाजल्यानंतर आपण उलटी करून घेतलेली आहे आणि मी डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहोत. जशा आपण ज्वारी बाजरीच्या भाकरी भाजतो त्याच पद्धतीनं दोन्ही बाजूनं भाकरी छान भाजून घ्यायची, म्हणजे मग भाकरी कडक होते. गॅसवरच्या भाकरी असल्यामुळं थोड्या मऊसर वाटतात, परंतु मला वाटतंय चुलीवरती छान कडक होत असतील. वरून छान आपण तूप लावून घेणार आहोत, ज्या पद्धतीनं ढाब्यावरती वगैरे देतात त्या पद्धतीनं. दुसरी भाकरी हे थापून आपण तव्यावरती टाकलेली आहे. एका साईडनं भाजून घेतलेली आहे खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं आपण गॅसवरती भाजून घेतोय. भाकरी या खूपच छान झाल्या आणि ह्या भाजीबरोबर तर खूपच सुंदर लागल्या. वरून सगळ्या भाकरींना आम्ही तूप लावून घेणार आहे छान. त्या भाजीची टेस्ट अगदी पंजाबी पद्धतीची लागण्यासाठी आपण त्याला वरून फोडणी देणार आहोत. तूप घ्यायचं एक चमचाभर कढईमध्ये, त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, लाल मिरच्याही घातलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं आपण मिरच्या परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा चमचा थोडंसं लाल मिरची पावडर घालणार आहोत. फोडणी अजिबात जळून द्यायची नाही, त्याचा कलर आहे तसाच राहिला पाहिजे आणि ही फोडणी आपण अशीच भाजीवर ओतणार आहोत. त्यामुळं आपल्या भाजीचा लुकही अगदी पंजाबी स्टाईलच्या भाजीसारखा येईल. मला खूप आनंद झाला की मी वेगळ्या राज्यातील वेगळी डिश अगदी चांगल्या पद्धतीनं बनवली. त्यामुळं तर ही करायला अगदी सोपी भाजी आहे. नक्की ट्राय करून पहा. बाजारामध्ये सगळ्या भाज्या अगदी स्वस्त आहेत आणि उपलब्ध आहेत. तर सरसों का साग आणि मक्के की रोटी आपण सर्व करूया. अगदी ऑथेंटिक जशी ढाब्यावर मिळते तशीच आपली ही भाजी दिसतीये. सरसों का साग वाढल्यानंतर आपण त्याच्यावरती ज्या भाकरी आपण केलेल्या आहेत मक्के की रोटी तीही वाढणार आहेत. शिवाय मी त्याबरोबर घरामध्येच कढी बनवलेली आहे आणि आपलं महाराष्ट्रीयन काहीतरी म्हणून मी भरीतही बनवलं होतं. त्या पदार्थात आपण थोडं थोडं तूप घालणार आहोत, कारण आपण पंजाबी पदार्थ बनवतो यासाठी. तुपामुळं ह्या भाज्यांची आणि ह्या भाकरीची टेस्ट अजून एन्हान्स होते. छान लागते ही भाजी आणि भाकरी. आपण नेहमीच भाज्यांचे गरगटे घरात बनवत असतो, परंतु या पद्धतीनं नक्की ट्राय करून पहा. जरा वेगळी भाजी आहे आणि टेस्टही खूप सुंदर लागते. माइल्ड टेस्ट आहे याची. चला तर येताय का पंजाबी थाळी खायला? अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही भाजी बनवलेली आहे, शिवाय भाकरी बनवलेली आहे. भाकरीची पद्धत तर अगदी सोपी आहे आणि अजिबात तुटणार नाही याची मी गॅरंटी देते. अजिबात तुकडे पडणार नाहीत. खूप छान भाकरी गोलसर अशा बनतात. सुकं साग आणि मक्के ती रोटी कशी वाटली तुम्हाला थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद. बाय.